जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो बड्डे बॅनर, रेडी बड्डे बॅनर 50 बॅनर तुम्हाला रेडी दिलेले आहेत। तुम्हाला फक्त त्याच्यावर तुमचा फोटो ॲड करायचा आणि तुमचं जे बड्डे बॅनर आहे ते रेडी होऊन जाईल। तर कशा पद्धतीने करायचं, काय नाही, हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्या 50 जे बॅनर आहेत, जे डिझाईन आहेत, त्या डाउनलोड करण्यासाठी त्याला पासवर्ड लागेल आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल, तेही वन स्टेपमध्ये ते टाकून तुम्ही तुमची फाईल डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तू समझा? हाँ नहीं तू समझा। डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर आता मी दाखवतो कशा पद्धतीने आहे। तुम्हाला फोल्डर येऊन जाईल एक बड्डे बॅनर नावानं, बघू शकता। अशा काही पद्धतीने सर्व बॅनर आहेत 50च्या 50। याला तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर अशा काही पद्धतीने आहेत, बघू शकता। एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने जे बॅनर आहेत, तुम्हाला याच्यात 3 फोटो लावायचे आणि तुमचा जो मित्राचा किंवा दुसरा कोणाचा असेल, तुमच्या मुलाचा मुलीचा जे बड्डे बॅनर असेल ते रेडी होऊन जाईल। 3 फोटो कशा पद्धतीने लावायचे, कोणत्या ॲपमध्ये लावायचे, सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघू शकता अशा काही पद्धतीने हे एकदम कडक आणि एकदम खतरनाक आहे। याच्यात तुम्ही तुमचा फोटो किंवा काही पण लावू शकता। तर बघू शकता अशा काही पद्धतीने मी 50 दिलेले आहेत तुम्हाला, टोटली 50च्या 50, तेही एकदम फ्री। आता बनवायचे कसे हे विषय राहिला तर तेही मी सांगणार आहे। तर तुम्हाला बघत राहायचे की पुढे मी काय करतो आणि काय नाही। ते तुम्हाला एक ॲपची गरज पडेल, प्ले स्टोअरवर आहे, त्याला नाव टाकायचे पिक्सल लॅब। प्ले स्टोअरवर तिथं ॲप येऊन जाईल। ॲप आल्याच्यानंतर पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचे। ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे 4थ्या नंबरचं ऑप्शन दिसते खाली या साईडला, 5 ऑप्शन आहेत, त्याच्यातलं 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। बघू शकता मी क्लिक केलेलं आहे, निळं दिसते, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं फ्रॉम गॅलरी तुम्हाला दिसेल, इथं बघू शकता मी टच केलेलं आहे त्यावर, फ्रॉम गॅलरी, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरी ओपन होईल। त्यानंतर मी दिलेले जे बॅकग्राऊंड आहेत, मी जे बॅनर आहेत ते रेडी बॅकग्राऊंड बॅनर दिलेले आहेत, ते तुम्हाला इथं घ्यायचेत समजा। तर मी आता घेतल्यानंतर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचं। इथं राईटवर क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता आता जे तुमचं बॅनर आहे ते तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड झालेलं आहे। तर यात फोटो कशा ॲड करायच्या ते पण मी सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता काय करायचं, तुम्हाला दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे आणि तुमच्या गॅलरीवर क्लिक करायचे। गॅलरीवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीने काही फोटो येऊन जातील। फोटो आल्याच्यानंतर आता तुमचा जो फोटो असेल तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी सिलेक्ट केलेला आहे। आता तुम्हाला गोलमध्ये फोटो टाकायचा, बघू शकता हे गोल आहे, तर गोलमध्ये फोटो टाकायचा आहे। तुम्हाला इथं क्रॉपचं दिसेल डिलीटच्या साईडला, क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पुन्हा शेवटचं तुम्हाला गोल क्रॉपमध्ये दिसत असेल राईटच्या वर, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो काही अशा पद्धतीने गोल साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। आता कट करून घेतल्याच्यानंतर याला छोटंसं करायचं आहे आणि हे जे फोटो आहे ते या बॉक्समध्ये तुम्हाला लावून घ्यायचं आहे। थोडंसं लहान करावं लागणार फोटो, त्यासाठी मी थोडंसं लहान करून घेतो। बघू शकता पहिला जो फोटो आहे ते आपला ॲड झालेला आहे। आता मी दुसरा फोटो ॲड करून दाखवतो, तर कशा पद्धतीने करतो ते पहा बरोबर। तर बघू शकता मी फोटो घेतलेला आहे, राईटवर क्लिक करतो। राईटवर क्लिक केल्याच्यानंतर क्रॉपमध्ये गेल्याच्यानंतर गोल क्रॉप करतो मी फोटोला गोल साईजमध्ये आणि राईटवर क्लिक करतो आणि हा जो दुसरा फोटो आहे तो इथं टाकून घेतो। बघू शकता थोडंसं क्रॉप करावं लागणार, परत एकदा राईटवर क्लिक करतो, बघू शकता
आता अशा काही पद्धतीने हा दुसरा फोटो जो आहे तो सुद्धा आपला सेट झालेला आहे. आता अशाच पद्धतीने तुम्हाला तिसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणताला की गोलमध्ये झालं, पण चौकोनी बॉक्समध्ये कसा ॲड करायचा ते पण मी सांगतो. तर तुम्हाला मी जे आहे हे पहिले डिलीट करून घेतो आणि आपलं जे दुसरं बॅनर आहे, दुसरं जे पोस्टर आहे ते मी घेतो. त्यासाठी मी गॅलरीवर जातो. गॅलरीवर गेल्याच्यानंतर आपलं जे दुसरं एखादं पोस्टर आहे ते तुम्हाला घेऊन दाखवतो मी. त्याच्यात कशा पद्धतीने फोटो ॲड करायचे आता मी घेतलेला आहे. त्यानंतर मी तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जातो, फोटो घेतो आणि हिला साईजमध्ये कट करतो, चौकोनी साईजमध्ये. तर बघू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचे फोटो, बराबर क्रॉप करायची आणि राईटवर क्लिक करायचे. राईटवर क्लिक केल्यानंतर इथं काय अशा पद्धतीने ठेवायचे. तुम्हाला थोडासा फोटो क्रॉप करावा लागणार आपल्याला. अशा पद्धतीने थोडंसं लहान करून घ्यायचं याला. थोडंसं कट करावं लागणार परत. बघू शकता अशा काही पद्धतीमध्ये तुम्ही बॉक्समध्ये सेट करू शकता. जर फुल साईजमध्ये केलं तर चांगलं वाटणार नाही, त्यासाठी साईडनं थोडं बॉर्डर सोडायची तुम्हाला. आता हे सर्व झालं, तुम्ही बॅनर बनवलं, पण सेव्ह कसं करायचं ते बऱ्याच जणांना माहीत नाही. तर सेव्ह कसं करायचं, वर शेअरचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, शेअरच्या ऑप्शनवर जायचं आहे, PNG करायचं आहे, खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं आहे. शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची